नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। विधान परिषद निवडणूक बाजोरिया पिता पुत्राविरोधात गुन्हा दाखल, जिल्हा अधिकाऱ्यासोबत असभ्य वर्तन। अमरावती निवडणूक अर्ज छाननी व आक्षेपावरील सुनावणी दरम्यान विप्लव बाजोरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी आशिष एरेकर यांच्याशी असभ्य वर्तन केले। बाजोरिया यांच्या जिल्हा अधिकाऱ्याशी बोलण्याचा भाव हा त्यांच्यावर दबाव टाकणारा तसेच धमकी वजा शिवीगाळ रूपातील होता। या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यावरून पोलिसांनी बाजोरिया यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा टाकण्यासंबंधीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या तक्रारींच्या आधारे मंगळवारी रात्री 1 वाजता माजी आमदार विप्लव बाजोरिया, त्यांचे वडील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। उमेदवार अर्जावरील वाद आधीच चर्चेत असताना आता बाजोरिया पिता पुत्रावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। किंवा किती वेळा देता मला ते कळवावे, अन्यथा मला ते लिखित द्यावे। या अनुषंगाने तिथे त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांची काही शाब्दिक त्यांची बात झाला आणि बोलता बोलता अनावधानाने त्यांच्याकडून जे काही अपशब्द काही शिवीगाळ झाली, त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी साहेब संतोष काकडे साहेब यांनी पोलीस स्टेशन गाडगेनगर या ठिकाणी रात्री येऊन तक्रार दिली। त्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे शासकीय कामगार व्यत्यय आणि शिवीगाळ या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे।